नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 3 समसंबंध उपघटक 3 संख्या स्वाध्याय 3.3. प्रश्न नंबर 1. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. प्रश्न नंबर 1. 39 9 72 प्रश्नचिन्ह. मित्रांनो, 39 आणि 9 यामध्ये विशिष्ट संबंध आहे, तोच संबंध 72 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायामधील येणारी संख्या यामध्ये आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता मित्रांनो, 39 आणि 9 यामध्ये काय संबंध आहे तर मित्रांनो बघा, 39 आणि 9 यामध्ये 39 भागिले 3. तर मित्रांनो भागाकार किती येणार बघा, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 13. बघा आता यामध्ये काय संबंध आहे, 39 भागिले 3 उत्तर आलं 13 आणि 13 मधून आपल्याला 4 वजा करायचे म्हणजे मित्रांनो आपल्याला हे 9 मिळाले. मित्रांनो आता 72, मग काय 72 भागिले 3. बघा 3 दुणे 6 बाकी उरली 1, 3 चौक 12 म्हणजे 24. भागाकार आला 24 आणि 24 मधून मित्रांनो आपल्याला 4 वजा करायचे म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 20. मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. मित्रांनो लक्षात आलं असेल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. आता मित्रांनो बघा 496, त्यानंतर 587, 372 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो पहिल्या 2 पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे, तोच संबंध तिसरं पद आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या यामध्ये आहे. मग आता बघूयात. तर मित्रांनो या ठिकाणी काय संबंध आहे बघा, 4 आणि मित्रांनो या ठिकाणी 5, 9 आणि इथे आहे 8, त्यानंतर 6 आणि इथे आहे 7. तर मित्रांनो 4 आणि 5 म्हणजे मित्रांनो अधिक 1, 9 आणि 8 म्हणजे मित्रांनो वजा 1, 9 मधून 1 गेला 8 आणि 6 आणि 7 म्हणजे मित्रांनो अधिक 1 म्हणजे अधिक 1 वजा 1 आणि अधिक 1 म्हणजे मित्रांनो 3 मध्ये आपल्याला सुरुवातीला 1 मिळवायचा म्हणजे या ठिकाणी किती येणार 4. 7 मधून 1 वजा करायचा म्हणजे 6 आणि 2 मध्ये पुन्हा 1 मिळवायचा म्हणजे मित्रांनो 3. बघा या ठिकाणी 3 आणि 4 या ठिकाणी अधिक 1, 7 आणि 6 इथे वजा 1 आणि पुन्हा मित्रांनो हे 2 आहे, त्या 2 मध्ये 1 मिळवला अधिक 1 म्हणजे मित्रांनो 3. म्हणजे आपलं उत्तर आलं 463. म्हणजे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 463. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. बघा 84 48 93 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो 84 चे 48 कसे झाले ते आपल्याला शोधायचे. तर अतिशय सोपं लॉजिक आहे मित्रांनो, या ठिकाणी फक्त अंकांची आदला बदल आहे. 84 चे 48 झाले म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 8च्या जागेवर आपण 4 घेतला आणि 4च्या जागेवर 8 म्हणजे 48. 84 चे 48 झाले. त्याप्रमाणे मित्रांनो 93 चे आपल्याला अंकांची आदला बदल करायची म्हणजे 9च्या जागी 3 आणि 3च्या जागी 9 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर येणार 39. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39. मित्रांनो फक्त या ठिकाणी अंकांची आदला बदल आहे. एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. 24 36 आणि 32 पुढे आहे प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 24 चे 36 कसे झाले बघा, मित्रांनो 24 चे 36 कसे झाले तर बघा 24 भागिले 2. मित्रांनो बघा यामध्ये 24 आणि 36 मध्ये काय संबंध आहे, 24 भागिले 2 उत्तर आलं मित्रांनो 12 आणि 12. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे काय करायचे, 12ला कितीने गुणावं लागेल तर 3 ने. 12 गुणिले 3 म्हणजे 12 36. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल, जे आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे त्या पहिल्या पदाला 2 ने भागायचंय आणि नंतर 3 ने गुणायचं म्हणजे या ठिकाणी आपण घेतले 32. 32 भागिले 2 उत्तर किती येणार मित्रांनो म्हणजे 16 आणि 16ला 3 ने गुणायचं. 16 गुणिले 3 16 त्रिक 48 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पहिल्या पदाला सुरुवातीला 2 ने भागायचंय आणि नंतर 3 ने गुणायचं म्हणजे या ठिकाणी बघा 32 वरून मित्रांनो 48 आले. 32 भागिले 2 केलं उत्तर आलं 16 आणि 16 गुणिले 3 16 त्रिक 48. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. 28 58 16 प्रश्नचिन्ह. मित्रांनो 28 आणि 58 मध्ये जो संबंध आहे तोच संबंध 16 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. तर मित्रांनो 28 आणि 58 याच्यामध्ये कोणता संबंध आहे तर बघा
28 गुणिले 2 मित्रांनो 28 दुणे 56 आणि अधिक 2 म्हणजे झाले 58. त्याचप्रमाणे मित्रांनो आता 16 गुणिले 2 16 दुणे 32 आणि 32 मध्ये 2 मिळवले 33 34. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे 34. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 34. यानंतर आहे प्रश्न नंबर 6 8 72 6 आणि प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 8 आणि 72 मध्ये काय संबंध दिसतो आपल्याला. तर मित्रांनो 8 9 72 म्हणजे 8च्या पुढचा अंक घ्यायचा. 8 गुणिले 9 8 9 72. त्याचप्रमाणे मित्रांनो 6च्या पुढचा अंक म्हणजे 6 गुणिले 7 26 42. आपलं उत्तर आहे मित्रांनो 42. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 42. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. तर मित्रांनो 24 14 यानंतर आहे 36 आणि प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो हे 24 आणि 14 मध्ये काय संबंध दिसतोय तर बघा 24 आणि 14 मध्ये मित्रांनो 2 गुणिले 4. बघा हे 2 आणि 4 यांच्यामध्ये गुणाकार आणि अधिक पुन्हा मित्रांनो 2 आणि 4 चीच आपल्याला बेरीज करायची म्हणजे 2 अधिक 4. बघा सुरुवातीला 2 आणि 4 चा गुणाकार आणि त्यानंतर त्यामध्ये काय मिळवणार तर 2 आणि 4 ची बेरीज म्हणजे मित्रांनो बघा 4 दुणे 8 अधिक हे 2 आणि 4 6 म्हणजे किती 8 आणि 6 14. त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा 36 आणि प्रश्नचिन्ह. तर मग 36 चं काय होणार मित्रांनो 3 गुणिले 6 अधिक 3 अधिक 6. तर मित्रांनो 3 सख 18 18 अधिक 6 3 9 म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची 8 दुणे 16 17 आणि या ठिकाणी 2 म्हणजे मित्रांनो 27. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 27. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल पहिलं पद आणि दुसरं पद यांचा सुरुवातीला गुणाकार करायचा आणि त्यामध्येच पहिलं पद आणि दुसरं पद यांची बेरीज. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. तर मित्रांनो आहे 8 36 त्यानंतर 12 आणि प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 8 वरून 36 कसे झाले तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचंय 8 गुणिले 4 8 चोक 32 आणि 32 मध्ये 4 मिळवले झाले मित्रांनो 36. त्याचप्रमाणे 12 गुणिले 4 12 चोक 48 आणि 48 मध्ये 4 मिळवले झाले मित्रांनो 52. हे आहे आपलं उत्तर 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 52. म्हणजे मित्रांनो पहिल्या पदाला अगोदर 4 ने गुणायचं आणि नंतर त्यामध्ये 4 मिळवायचे म्हणजे गुणिले 4 अधिक 4. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 52. प्रश्न नंबर 9. मित्रांनो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी एक विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध तिसऱ्या पदाचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. तर बघा प्रश्न नंबर 9 मध्ये 24 आणि 4 त्यानंतर आहे 36 आणि प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो 24 चे 4 कसे झाले तर बघा या ठिकाणी काय लॉजिक आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय 4 मधून 4 वजा 2 ह्या 4तून एकक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा करायचा 4तून 2 गेले खाली राहिले 2 आणि मित्रांनो 2 गुणिले 2 म्हणजे थोडक्यात 2 चा वर्ग करायचा मग 2 चा वर्ग बरोबर 4 हे मिळालं आपल्याला दुसरं पद. आता त्यानंतर 36 मध्ये मित्रांनो 36 आणि प्रश्नचिन्ह. तर मग मोठी संख्या म्हणजे थोडक्यात एकक स्थान मधून दशक स्थान वजा करायचं 6 मधून 3 आपण वजा केले उत्तर आलं 3 आणि मित्रांनो 3 चा वर्ग 3 त्रिक 9 हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 9. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आहे 9. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 10. मित्रांनो बघा व्ही आणि ट्रिपल आय म्हणजे थोडक्यात हे आहे 8 8 चे मित्रांनो x म्हणजे 10 8 चे झाले 10 आणि मग पुढे आहे x आणि डबल आय म्हणजे मित्रांनो 12 12 चे काय होणार तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय व्ही ट्रिपल आय म्हणजे 8 8 मध्ये मित्रांनो 2 मिळवल्यानंतर 10 होतात. मग त्याप्रमाणे मित्रांनो हे आहे 10 आणि 2 12. तर 12 मध्ये मित्रांनो आपल्याला 2 मिळवायचे म्हणजे होणार 14. पण हे आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायचे. मग मित्रांनो रोमन संख्या चिन्हात 14 म्हणजे x हे झाले 10 आणि i आणि v म्हणजे मित्रांनो 14 म्हणजे x i v म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. यानंतर आहे प्रश्न नंबर 11. मित्रांनो प्रश्न नंबर 11 मध्ये बघा 7148
त्याचे झाले मित्रांनो 5. म्हणजे थोडक्यात 7148 आणि 5 यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध 5986 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. तर मित्रांनो यामध्ये काय संबंध आहे? तर बघा, आपल्याला या सर्व अंकांची सुरुवातीला करायची बेरीज, म्हणजे 7 अधिक 1 अधिक 4 अधिक 8. तर मित्रांनो या सर्वांची बेरीज करा. 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20. आणि मित्रांनो 20 भागिले 4, 4 25. मग मित्रांनो आपल्याला मिळालं हे दुसरं पद. आता त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला हे तिसरं पद घ्यायचं, सर्व अंकांची करायची बेरीज, म्हणजे 5 अधिक 9 अधिक 8 अधिक 6. तर मित्रांनो बघा, 5 आणि 9 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28. आणि 28 भागिले 4 मित्रांनो उत्तर येणार 7. 7 चोक 28 आपलं उत्तर आहे 7. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 7. मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. मित्रांनो बघा, 85 आणि 6. त्यानंतर आहे 87 आणि प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार, 85 चे 6 कसे झाले? तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला सुरुवातीला काय करायची, वजा करायची. म्हणजे मित्रांनो 8 वजा 5. 8 मधून 5 गेले, खाली राहिले 3. मग आता मित्रांनो काय करायचंय, 3ला 2 ने गुणायचं, म्हणजे झाले 6. 85 आणि 6. तर मित्रांनो 85 वरून 6 कसे आले? तर ह्या 8तून आपण 5 वजा केले 3 आणि 3ला 2 ने गुणलं. त्याचप्रमाणे मित्रांनो 87. मग आता 87 मध्ये 8 मधून आपण 7 वजा करणार. मित्रांनो खाली राहिला 1 आणि मग 1 गुणिले 2 उत्तर आलं 2. आपलं उत्तर आहे 2. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 2. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. 8 65 6 प्रश्नचिन्ह. मित्रांनो 8 आणि 65 यामध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध 6 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. तर मित्रांनो 8 चे 65 कसे झाले? तर मित्रांनो 8 चा वर्ग, 8 चा वर्ग आहे 64 आणि 64 मध्ये 1 मिळवला, झाले 65. त्याचप्रमाणे मित्रांनो 6 चा वर्ग बघा, आपण पुढे घेतलं तरी चालेल. 6 चा वर्ग 36 आणि 36 मध्ये 1 मिळवला, झाले 37. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 37. बघा मित्रांनो लक्षात आलेलं असेल, वर्ग संख्या आणि त्यामध्ये 1 मिळवला, म्हणजे 6 चा वर्ग 36, 36 मध्ये 1 मिळवला 37. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 14. तर मित्रांनो 48 21 59 आणि प्रश्नचिन्ह. 48 आणि 21 मित्रांनो काय संबंध आहे इथे? तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय, 4 आणि 8 ची करायची बेरीज, म्हणजे 4 अधिक 8 किती झाले, 12. आणि मित्रांनो 12च्या जे अंक आहे त्या अंकांची आदला बदल करायची, म्हणजे मित्रांनो 12चे किती होणार, 21. म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी. त्यानंतर मित्रांनो आता 59. मग काय करायचे, 5 आणि 4 5 आणि 9 यांची करायची आपल्याला बेरीज. 5 आणि 9 झाले 14. मग मित्रांनो 14 मध्ये अंकांची आदला बदल, म्हणजे काय होणार, एकाच्या जागेवर 4, 4च्या जागेवर 1, म्हणजे 41. 59 आणि 41 म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 41. यानंतर आहे प्रश्न नंबर 15. मित्रांनो 13 42 9 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो 13 आणि 42 काय संबंध आहे? तर मित्रांनो बघा, 13 गुणिले 3 13 39 आणि 39 मध्ये 3 मिळवले, 40 41 42. म्हणजे 13ला 3 ने गुणायचं आणि त्यामध्ये 3 मिळवायचे, 42. त्यानंतर मित्रांनो 9 9ला सुद्धा 3 ने गुणायचं आणि त्यामध्ये 3 मिळवायचे, 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि 27 मध्ये 3 मिळवले, मित्रांनो झाले 30. आपलं उत्तर आहे 30. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30. यानंतर आहे प्रश्न नंबर 16. 16 102 आणि 13 प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 16 आणि 102 यामध्ये काय संबंध आहे? तर मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 16ला 6 ने गुणायचं आणि त्यामध्ये 6 मिळवायचे. 16 85 16 96. मित्रांनो 16 गुणिले 6, 16 85 16 96 आणि 96 मध्ये 6 मिळवले, म्हणजे झाले 102. त्याप्रमाणे मित्रांनो 13ला सुद्धा 6 ने गुणायचे, 13 पंचे 65 13 78 आणि 78 मध्ये 6 मिळवायचे, म्हणजे गुणिले 6 अधिक 6. मग 78 मध्ये 6 मिळवले मित्रांनो, 8 आणि 6 14, म्हणजे झाले या ठिकाणी 84. आपलं उत्तर आहे 84. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 84. प्रश्न नंबर 17. 40 18 50 प्रश्नचिन्ह. मित्रांनो 40 आणि 18 मध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध 50 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. बघा आता 40 आणि 18 मध्ये काय संबंध आहे? तर मित्रांनो बघा, 40 भागिले
2. 40 भागिले 2 उत्तर येणार 20 आणि 20 मधून मित्रांनो आपल्याला 2 वजा करायचे, आपलं उत्तर आलं 18. म्हणजे पहिल्या संख्येला भागिले 2 आणि वजा 2. आता त्यानंतर 50. 50 भागिले 2 मित्रांनो उत्तर येणार 25 आणि 25 मधून 2 वजा केले 23. म्हणजे भागिले 2 वजा 2 उत्तर आलं 23. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 23. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. मित्रांनो या ठिकाणी आहे x रोमन संख्या चिन्ह आहे आणि पुढे आहे 10 म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, ज्याला आपण इंग्रजीमधील अंक असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात इथे रोमन संख्या चिन्ह आणि पुढे आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. मग आता मित्रांनो x आणि 10, x म्हणजे थोडक्यात 10. मग आता x म्हणजे मित्रांनो हे आहे रोमन संख्या चिन्ह आणि पुढे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. मग x म्हणजे काय मित्रांनो, x म्हणजे 10 आणि ix म्हणजे 9. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर येणार 19. आपलं उत्तर आहे 19. म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19. रोमन संख्या चिन्ह आणि पुढे आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. यानंतर प्रश्न नंबर 19. प्रश्न नंबर 19 मध्ये बघा मित्रांनो 853, 421 आणि 799 पुढे आहे प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 853 आणि 421 काय या ठिकाणी काय लॉजिक आहे, काय संबंध आहे, तर मित्रांनो बघा आपल्याला सुरुवातीला 8 मधून काय करायचे, 4 वजा करायचे. इथे आपल्याला सुरुवातीला वजा 4. त्यानंतर मित्रांनो 5 आणि 2 या ठिकाणी काय करायचे, वजा 3. म्हणजे 5 मधून आपल्याला 3 वजा करायचे म्हणजे 2 आणि इथे आहे 3. आता मित्रांनो 4 झाले, 3 झाले, आता इथे आपल्याला वजा करायचे 2 म्हणजे 3चे झाले 1 म्हणजे आपण वजा 2 केले म्हणजे वजा 4 वजा 3 आणि वजा 2. मग आता मित्रांनो 7 आहे, 7 मधून आपल्याला सुरुवातीला 4 वजा करायचे, मग 7तून 4 गेले, खाली राहिले 3. त्यानंतर आहे 9, 9 मधून मित्रांनो आता 4 वजा केले, आता 3 वजा करायचे, मग 9तून 3 गेले 6, मग 4 झाले, 3 झाले, आता मित्रांनो 2 करायचे म्हणजे या 9तून आपण 2 वजा केले, खाली राहिले 7. मित्रांनो समजून घ्या या ठिकाणी वजा 4 त्यानंतर आहे वजा 3 आणि वजा 2. आपलं उत्तर आलं 367. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 367. यानंतर आहे प्रश्न नंबर 20. बघा मित्रांनो 83, 94, 38 आणि प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 83 आणि 94 काय संबंध आहे, तर मित्रांनो हे आहे 83. 83 मध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं, ह्या 8 आणि 3ची बेरीज मिळवायची. म्हणजे 8 अधिक 3, 8 आणि 3 किती झाले मित्रांनो 11. म्हणजे 83 अधिक 11 बरोबर आपल्याला पुढचं पद मिळते बघा 3 आणि 1 4, 8 आणि 1 9 म्हणजे 94. त्याचप्रमाणे मित्रांनो 38. मग 38 मध्ये आपल्याला काय करायचंय, 3 आणि 8ची बेरीज मिळवायची. म्हणजे मित्रांनो 38 अधिक 8 आणि 3 किती झाले 11, पुन्हा 11 मिळवायचे. 8 आणि 1 9 आणि 3 आणि 1 4 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 49. 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 49. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 21. एक्स डबल एक्स त्यानंतर यल प्रश्नचिन्ह. मित्रांनो एक्स डबल एक्स झाला, मग यल डबल यल चालेल का, तर नाही. एक्स म्हणजे मित्रांनो रोमन संख्या चिन्हात 10 आणि डबल एक्स म्हणजे 20. मित्रांनो 10चे 20 झाले म्हणजे काय, 10 गुणिले 2, 10 दुणे 20. आता मित्रांनो यल म्हणजे 50, मग 50 गुणिले 2, 50 दुणे 100. तर मित्रांनो यल म्हणजे 50 आणि 100 म्हणजे काय, तर रोमन संख्या चिन्हात मित्रांनो 100 हे सी या अक्षराने लिहितात. प्रश्न नंबर 21 सी म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी. यानंतर आहे प्रश्न नंबर 22. मित्रांनो 7 आणि 64 6 प्रश्नचिन्ह. आता 7 आणि 64 काय मित्रांनो संबंध आहे, यांच्यामध्ये कुठला संबंध आहे, तोच संबंध 6 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येमध्ये आहे. तर मित्रांनो बघा 7 मध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे, 7 मध्ये 1 मिळवला झाले 8 आणि मग आता 8चा वर्ग 8 गुणिले 8 म्हणजे 64. आता 6, तर मित्रांनो 6 मध्ये पुन्हा आपण 1 मिळवणार झाले 7, मग 7चा वर्ग 7 गुणिले 7 7 7 49. मित्रांनो आपलं उत्तर आहे 49. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 49. आणि यानंतर आहे मित्रांनो प्रश्न नंबर 23 आणि 23व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून या ठिकाणी मी थांबतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना
आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.